आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. महाराज, जर पाहिला गेलं तर मराठी व्याकरणाने जगाच्या पाठीवर प्रचंड प्रगती केलेली आहे. पण मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक भाषेचा प्रत्येक शब्दाचा समास आणि विग्रह निघतो. पण महाराज, या जगाच्या पाठीवर दोन शब्द असे आहेत ज्या शब्दांचा समास आणि विग्रह निघत नाहीत, कारण ते शब्द नाहीत तर भाव असतात. आणि ते शब्द भाव म्हणजे आई आणि बाबा आहे. आईंचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही, पण कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र आजपर्यंत या जगाच्या पाठीवर अवगत नाही. म्हणूनच खऱ्या अर्थानं हिंदू धर्मशास्त्र संहिता, नवनीत सार आणि गरुड पुराणाच्या 7व्या स्कंदा आधारे खऱ्या अर्थानं आपल्यालाही या मृत्यू लोकामध्ये 3 विधी सांगण्यात आलेले आहेत. पहिला विधी म्हणजे श्राद्ध आहे. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. दुसरा विधी म्हणजे पुण्यतिथी आहे. ज्या पुण्यात्म्याच्या जाण्यानं त्या तिथीला पुण्यत्व प्रदान होतं त्याला पुण्यतिथी असं म्हटलं जातं. आणि तिसरा विधी म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या कलियुगातील पामरांचा जडजीवांचा होतो तो म्हणजे पुण्यस्मरण विधी. खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण या विधीचा अर्थ असा आहे, ज्या पुण्यात्म्याचं स्मरण केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्याच नाही तर त्या कुटुंबाच्या पुण्यसाठ्यामध्ये ही पुण्यत्व प्रदान होतं त्याला पुण्यस्मरण असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आज आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला कुटुंबाच्या प्रेमातून आणि खऱ्या अर्थानं दादा आपल्या प्रेमातून या ठिकाणी आलेली ही सेवा आणि या सेवेच्या माध्यमातून माझ्या नियोजित वेळेमध्ये ज्ञानविचारांचा अल्पसा परिपाक मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण एक भरलेलं कुटुंब, अत्यंत कष्टामधून आईंचा झालेला जीवन प्रवास आणि ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आनंदाचा जीवनातला खऱ्या अर्थानं उपभोग घ्यायचा त्या काळात झालेलं जाणं. कारण महाराज, रस्त्यानं चालत असताना दुपारी 12ची रणरणती उन्हाची वेळ आहे. घामाच्या थेंबांमधून खऱ्या अर्थानं मनुष्य धावून निघाला असेल आणि त्याच रस्त्यानं जाताना जर समोर एखादा वटवृक्ष दिसला तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन हायचं होतं आणि त्या वटवृक्षाच्या छावलीमध्ये आपण आपलं दुःख, आपल्याला होणारा त्रास विसरून जात असतो. पण रस्त्यानं चालत असताना अनवाणी पाय आहेत आणि डोक्यावरती उन्हाची तिरीप आहे, पण अचानकपणे तो जर वृक्ष कोसळून गेला असेल ना तर त्या ठिकाणी महाराज खऱ्या अर्थानं ती तिरीप डोक्यापर्यंत राहते आणि दुःखाची छटा मात्र अंतकरणामध्ये रोवते. खऱ्या अर्थानं तो वटवृक्ष म्हणजे कुटुंबाच्या आई होत्या. कारण बाबांचं जाणं झाल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीमधूनही त्यांनी आपल्या लेकरांना घडवलं आणि खऱ्या अर्थानं एवढं सुंदर हा स्वर्ग उभा केला. हे खऱ्या अर्थानं आईंचं झालेलं जाणं हे कुटुंबासाठी, पै पाहुण्यांसाठी, कारण त्यांच्या भावंडांसाठी, हे जाधव परिवारासाठीही शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण भाऊ ह्या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थानं आईंच्या भावांकडे पाहूनही समजतो. कारण भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं बहिणीच्या, आपल्या भावांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो तो म्हणजे भाऊ. आणि खऱ्या अर्थानं आईंचे बंधू श्री भाऊसाहेब दादा जाधव, खऱ्या अर्थानं भाऊ हा शब्द त्यांच्या नावातच आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी भक्कमपणे जाधव कुटुंबानं दिलेली साथ असेल. आणि आईंचे दोन्ही चिरंजीव श्री बाळासाहेब दादा गोविंद कंकराळे आणि श्री संजय दादा गोविंद कंकराळे खऱ्या अर्थानं आज एका वेगळ्या उंचीवरती स्वतःचं स्थान निर्माण करत आहेत. आईंच्या संस्कारांच्या वशांमधून हे कुटुंब एका वेगळ्या उंचीवर जात आहे. कारण आदरणीय गोविंद बाबांचं झालेलं जाणं आणि त्यानंतर आईंवरती एक कुटुंबाची आलेली जबाबदारी आणि ती ठामपणे पारत असताना खऱ्या अर्थानं एक आदर्शवत मातृत्व म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकानं शिकण्यासारखी गोष्ट आहे. महाराज, एका आईला खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याची उपमा यासाठीच दिली जाते कारण तिच्यामध्ये असणारी खंबीरता ही खऱ्या अर्थानं कधीच कुटुंबाचा वासा म्हणून उभी राहते, ती कधीच कोसळू देत नाही. पण आज तोच खांब कोसळल्यानं खऱ्या अर्थानं कुटुंबाला झालेलं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण मी सुरुवातीलाच सांगितलं, कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र आजपर्यंत जगाच्या पाठीवर अवगत नाही. त्यामुळे सत्यता आपल्याला स्वीकारावी लागेल. आणि आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली कुटुंबाकडून सेवा कुटुंबाचे हिरून पै पाहुण्यांचे ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे, आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे एकदिवसीय नामयज्ञ सोहळ्याला भगवान परमात्म्याचा साक्षात आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज. अहो, दूरदर्शनवरती जर आम्ही अजय अतुलचं एखादं संगीत पाहिलं तर घरात पप्या का पाहतो, पप्या तोपक तोपक
तसं तुला घडायचंय. पण लक्षात ठेवा महाराज, त्यामागं त्यांचा 18-18, 20-20 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकटाला तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतीमध्ये नोकरीमध्ये राबतात. पण ज्यावेळी नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात, असा काही स्वर प्रतिध्वनित करतात, भगवान परमात्म्याला स्वतः ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकटाला तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून त्यांच्या हाताना दोघांच्याही गठ्ठे पडलेले आहे. पण ज्यावेळी पक्वादावर थाप पडते आणि हार्मोनियमवरती बोट जातं, असा काही मृतमणी बाहेर येतो, भगवान परमात्म्याला स्वतः ऐकावाच लागतो. आपणा सर्वांचंही मनपूर्वक करून व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्तावितपणे नियोजन करतो. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, आज कीर्तन रूपी सेवेची प्रस्तावना आहे. ते म्हणजे खऱ्या अर्थानं आईंचं प्रथम खऱ्या पुण्यस्मरण आहे, आणि त्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. कारण पुण्यस्मरण हा विधी या ठिकाणी होत असताना बसलेल्या प्रत्येकानं एक गोष्ट सुरुवातीला लक्षात घेणं गरजेचं आहे, का पुण्यस्मरण हा विधी, कारण या जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्ट टाळता येते महाराज. या जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्ट पुढं मागे करता येते, पण खऱ्या अर्थानं 3 गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणाऱ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जन्म आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यू आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्मशास्त्र आधारे पुण्यस्मरण आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हा चिरंतन ठरलेला आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आज जर मागच्या 2 वर्षाचा कालखंड आपण पाहिला तर कोरोना आला आणि गाडीपेक्षाही अधिक वेगानं धावणारा माणूस मात्र गाडीचा अचानक हँडब्रेक फोडावा आणि स्तब्ध गाडी व्हावी, त्याप्रमाणे स्तब्ध होऊन घरात बसला. पण आता हळूहळू कोरोना कमी होतोय. आता आज आपण खऱ्या अर्थाने इथं रवंदे गावामध्ये आहोत, उद्या कदाचित आपण पुण्यात असू, परवा मुंबईत असू, कालांतरानं आपण संबंध जगाची भ्रमंती करू. पण या जगामध्ये तुम्ही कोणत्याही गावात गेलात, कोणत्याही जिल्ह्यात गेलात, कोणत्याही राज्यात गेलात आणि कोणत्याही देशात गेलात, तर कदाचित तुम्हाला मला असं एखादं गाव सापडेल ज्या गावामध्ये एकही मंदिर नाही. पण या जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याही देशात गेलात, कोणत्याही राज्यात गेलात, कोणत्याही गावात गेलात, तर तुम्हाला मला असं एकही गाव, वाडी, वस्ती सापडणार नाही ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही. कारण ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे, प्रत्येकाचा मृत्यू हा शाश्वत आहे, आणि जिथं मृत्यू शाश्वत आहे, प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्मही निश्चित आहे. हे मी म्हणत नाही, माऊली सांगतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. प्रत्येकाचं जीवनमान ठरलेलं आहे. उपजे ते नासे, जो जन्माला येणार आहे एक दिवस जावंच लागणार आहे. नासे ते पुनरूपी दिसे, जो जाणार आहे त्याला प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा या मृत्यू लोका जन्माला यावंच लागणार आहे. हे घटिका यंत्र जैसे, हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे 84 लक्ष योनीमध्ये सदोदित असं सुरू राहणार आहे. फक्त प्रत्येकाचं जीवनमान मात्र महाराज त्या घड्याळांच्या काट्यांप्रमाणे मात्र भिन्न आहे. कुणाचं जीवन हे तासकाट्याप्रमाणे असतं, त्या आईंसारखं आपल्या जीवनाची यथार्थ परिभ्रमणा पूर्ण करत असतं. कुणाचं जीवन हे मिनिट काट्याप्रमाणे असतं, ते काहीसं अल्पायुष्य ठरतं, तर कुणाचं जीवन हे सेकंद काट्याप्रमाणे असतं, ते अत्यंत अल्पायुष्य ठरतं. पण एकदा का स्टेशन आलं, आपल्याला उतरावंच लागतं, आणि मूळ ध्येय साधण्यासाठी या देहातील आत्म्याला पुढचा प्रवास करावाच लागतो. सोपं करून सांगतो म्हणजे समजणं जाणकार सोपं होईल. मला सांगा, आता इथून तुम्हाला जर पुण्याला जायचं आहे आणि तुम्ही इथून आता जर रिक्षा पकडली आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तुम्ही इथून शिर्डीपर्यंत गेलात, आणि शिर्डीतून तुम्हाला जर पुण्याला जायचं असेल, पण दिवसभर तुम्ही जर पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसलाच नाही तर संध्याकाळ झाली तरी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल का? आता मला सांगा, तुमचं ध्येय पुणे आहे की शिर्डी आहे? पुणे. मग जर तुम्हाला पुण्यात जायचं असेल तर शिर्डीतून तुम्हाला बस पकडावी लागेल, कारण आपलं मूळ ध्येय पुणे आहे. त्याचप्रमाणे या देहातील जो आत्मा आहे त्याचं मूळ ध्येय म्हणजे 84 लक्ष योनीचा फेरा पूर्ण करणं आहे. म्हणजे जर त्याला त्याचं मूळ ध्येय साधायचं असेल तर एक दिवस या देहातील आत्म्याला आपला देह सोडावा लागणार आहे, आणि आपलं मूळ ध्येय साधण्यासाठी पुन्हा पुढच्या बसमध्ये म्हणजे पुढच्या देहाकडे प्रवास करावा लागणार आहे. कारण हे मी म्हणत नाही महाराज, महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे. लक्षात घ्या महाराज, आपल्या अंगातला हा सदरा आहे, हा जर जुना झाला, हा मळकट झाला, तर आपण काय करतो? तो काढून बाजूला ठेवणार आहे आणि दुसरा परिधान करणार आहे. त्याचप्रमाणे या देहातील आत्मा आहे महाराज, तो आपला प्रारब्ध भोगण्यासाठी येणार आहे आणि केलेलं कर्म संचिताच्या गाठोड्यात घेऊन पुन्हा पुढच्या देहामध्ये प्रवेश करणार
आहे. तरी एखादा म्हणेल नाही महाराज, मी विज्ञानयुगामध्ये राहतो, मी IT मध्ये जॉब करतो, मनुष्य गेला म्हणजे गेला, मागे काहीच राहत नाही. त्यांनाही उत्तर महावष्टमाऊली ज्ञानोबांनी दिलं की आत्मा कसा आहे. नैनं छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आत्मा अविनाशी आहे, तो शस्त्रानं कधीही नष्ट होणार नाही, त्याचा आगीमध्ये कधीही दहन होणार नाही. नव्हे तो पाण्यातही बुडणार नाही, तो प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा पुन्हा जन्माला येत राहणार आहे. मग आता जानकरांच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल, महाराज 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, हा फेरा जर सदोदित असा सुरू राहणार आहे, तर जन्म मृत्यू आम्हाला टाळता जर येणार नसेल, तर महाराज खऱ्या अर्थानं आम्हाला कमीत कमी आमचे भोग तरी वाचवता येतील का? त्यापासून तरी सुटका करून घेता येईल का? कारण मी फार श्रीमंत आहे, माझ्याकडे करोडोची संपत्ती आहे, मी अनेक मंदिरांना दान धर्म करत असतो. मग एखादं देणगी पुस्तक असं नाही का हो, की जे देणगी पुस्तक भरल्यानंतर या मृत्यूलोकात मला माझे भोग भोगावे लागणार नाहीत? लक्षात घ्या महाराज, अध्यात्माचं आणि जगण्याचं मृत्यूलोकातले सगळ्यात मोठं पहिलं सूत्र समजून घ्या. हा मृत्यूलोकात जिथं तुमचा माझा जन्म झाला आहे, तुमचं माझं सोडून द्या, पण ज्यानं सृष्टीची निर्मिती केली त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकात जन्म घेतल्यानंतर आपले भोग हे भोगावेच लागतात. मग तुम्ही मी कोण आहात? इरते पामर जीव केती इरते पामर जीव केती जीव केते इरते पामर जीव केती जीव केते इरते पामर जीव केती येथे नाही उरो आले अवतार एरते पामर देव किती येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव केते. लक्षात घ्या मायबाप, ज्यानं सृष्टीची निर्मिती केली, भगवान परमात्म्याने जरी अवतार कार्य मृत्यूलोकात केलं तरी भगवान परमात्म्याला आपले भोग हे भोगावे लागतात. कारण लक्षात घ्या, सृष्टीची निर्मिती ज्यांनी केली त्यांनाही भोग भोगावे लागले. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. लक्षात घ्या मायबाप, सृष्टीच्या चालक मालक असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनाही आपले भोग भोगावे लागले. देवाच्या धर्मपित्यालाही या मृत्यूलोकात आपले भोग भोगावे लागले. देवाच्या सगळ्यात मोठ्या शत्रूलाही भोगावं लागलं आणि देवाच्या लाडक्या बायकोलाही भोगावं लागलं. मग तुम्ही मी कोण आहोत? हे तुका म्हणे कर्मालेखा कदा न चुके ब्रह्मादिका कदा न चुके ब्रह्मादिका तुका म्हणे कर्मालेखा कदा न चुके ब्रह्मादिका हे तुका म्हणे कर्मरेखा न चुके ब्रह्मादिका कदा न चुके ब्रह्मादिका कदा न चुके ब्रह्मादिका. लक्षात घ्या मायबाप, या मृत्यूलोकामध्ये तुम्ही असो, मी असो, भगवान परमात्मा असो अथवा पाताळातले राक्षसगणही असो, प्रत्येकाला आपले भोग हे भोगावे लागतात. म्हणून तर महाराज म्हणतात, कारण या मृत्यूलोकात तुमचा माझा जन्म झाला हे खरं आहे, पण या देहावरती ज्याची सत्ता आहे, कारण वृक्षाची या पाने हाले ज्याची, म्हणजे भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानही हलू शकत नाही. तुमचा माझ्या प्रत्येक श्वासावरती ज्यांचा अधिकार आहे, तो अधिकार कुणाचा असेल तर तो भगवान परमात्म्याचा निसर्ग चक्राचा आहे. मग आता बसलेल्या सगळ्याच जानकरांच्या मनात एक प्रश्न असा निर्माण होऊ शकतो, महाराज तुमच्या बोलण्यामध्ये दुटप्पीपणा येतोय का? कारण ज्या वेळेस तुम्ही कीर्तनाला सुरुवात केली, प्रस्तावनेमध्ये तुमचं एक वाक्य होतं, आईने आपल्या जीवनाचं यथार्थ परिभ्रमण करत असताना खऱ्या अर्थानं उत्तरार्धामध्ये मुक्ती म्हणजे मोक्षाकडे वाटचाल केली, आणि आता तुम्ही असं म्हणताय की या मृत्यूलोकामध्ये तुमचा माझा जन्म झाला, तर या मृत्यूलोकातील या देहावरती ज्याची सत्ता आहे तो भगवान परमात्मा आहे. कारण वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता, मग या देहा आधारे
जर भगवंताची या देहावर सत्ता असेल तर आम्हाला ज्या कारण परत्वे या 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकात हा देह मिळालाय ते सुख आम्हाला मिळणारच नाही का? ते आम्ही प्राप्तच करू शकत नाही का? सोपं करून सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल. आता सगळी जाणकार मंडळी मला सांगा महाराज, 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात हा देह वगळता इतर कोणत्याही देहाद्वारे आम्ही खऱ्या अर्थानं सुखदुःखाचा फेरा चुकू शकतो का? संचित प्रारब्धाचा फेरा चुकू शकतो का? खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूचा सोहळा चुकू शकतो का? एकमेव या 84 लक्ष योनीमध्ये हा मिळालेला एकमेव देह आहे जो देह खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूचा फेरा चुकवू शकतो, सुखदुःखाचा फेरा चुकवू शकतो, संचित प्रारब्धाचा फेरा चुकवू शकतो. आणि या देहा आधारे जर आम्हाला खऱ्या अर्थानं मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करून, कारण हा देहही सोपा नाही महाराज, महाराजांनी सांगितलंय याचा क्षणाचाही भरवसा नाही. म्हणून तर महाराज म्हटले, महाराज क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबरांनी तुम्हा आम्हा साधकांना सावधान केलं, अरे वेड्यांनो, या मृत्यूलोकामध्ये मिळालेला हा देह खऱ्या अर्थानं तुमच्या पुण्यानं तुम्हाला मिळालेला आहे. पण हा देह मिळाल्यानंतर जर योग्य वेळी तातडी केली नाही तर ज्या कारण परत्वे हा जन्म मिळाला आहे आणि जे खऱ्या अर्थानं मृत्यूलोकाचं 84 लक्ष योनीचं जे कुलूप आहे, या कुलपाची जी चावी आहे ती चावी म्हणजे मिळालेला हा देह आहे. आणि जर ही कुलूप तुम्हाला उघडताच आलं नाही तर पुन्हा पुढे 84 लक्ष योनी असंच फिरावं लागणार आहे. मग महाराज, जर तुम्ही म्हणताय या देहा आधारे मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करायचा आहे, एकीकडे तुम्ही म्हणताय वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानही हलू शकत नाही, मग या देहावर भगवंताची सत्ता आहे. आणि तिसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय आईने आपल्या जीवनामध्ये यथार्थपणे मुक्ती म्हणजे मोक्षाकडे वाटचाल केली. हे गणित आम्हाला काही समजलं नाही. त्यासाठी हे गणित समजून घेण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा मृत्यूलोक, जिथं तुमचा माझा जन्म झालाय, तो हा मृत्यूलोक समजून घ्यावा लागेल. हा मृत्यूलोक आहे कसा? अहो स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कुठले देव आहेत? स्वर्गीचे. कसे आहेत? अमर. मग स्वर्गीचे अमर असणारे देव जिथं तुमचा माझा जन्म झालाय त्या या मृत्यूलोकाची कामना करत असतील तर मला सांगा मृत्यूलोक किती श्रेष्ठ आहे. आणि या मृत्यूलोकात जर तुमचा माझा जन्म झालाय तर आम्ही किती पुण्यवान आहोत. मला सांगा कुठले देव आहेत महाराज? ते स्वर्ग सोपा आहे का? मग स्वर्गीचे अमर असणारे देव. आता स्वर्ग कसा आहे महाराज? स्वर्ग कसा आहे आता आपल्याला सांगता येणार नाही, पण महावैष्णवमाऊली ज्ञानोबरांनी स्वर्ग कसा आहे सांगितलं महाराज. तो स्वर्ग कसा आहे? जेथे महासिद्धीची भंडारे, अमृताची कोठारे, पई गाई खिल्लारे कामधेनूची. जिथं महासिद्धीची भंडारा आहेत, अमृताची कोठारा आहेत आणि असंख्य अगणित इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूची लेकरं आहेत, असा जो स्वर्ग आहे त्या स्वर्गाचे देव सुद्धा तुमचा माझा जन्म झालाय त्या या मृत्यू लोकाची कामना करतात. नव्हे नव्हे तर ज्या सुखकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी येऊन राहिला. ज्या संत मांदियाळीसाठी भगवंत येतात, अहो माझे महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण असे. म्हणजे लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकाची आस आहे, संतांना सुद्धा या मृत्यूलोकाची आस आहे. आणि याच मृत्यूलोकात जर तुमचा माझा जन्म झाला असेल तर मग मला सांगा तुम्ही मी किती पुण्यवान आहोत, किती भाग्यशाली आहोत. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, हे धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. लक्षात घ्या
खऱ्या अर्थानं धन्यता मिळाली आम्हाला याच्यासाठी, कारण याही प्रमाणात 2 अनुषंग आहेत महाराज. कारण या प्रमाणामध्ये पहिलं अनुषंग वेगळं आहे आणि दुसरं अनुषंग वेगळं आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्यता या जन्माला मिळाली कारण मृत्यूलोकासारख्या पुण्यवान भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पण याच प्रमाणातली जी दुसरं ध्रुवपद आहे महाराज, दास विठोबाचे. स्वतःच्या आत्म्याला विचारा, खरंच झालो का आम्ही कुणाचे दास होऊन बसलो? आम्ही खऱ्या अर्थानं जोपर्यंत खऱ्या अर्थानं लग्न होत नव्हतं तोपर्यंत मायबापांचे दास होतो. लग्न झाल्यावर बायकोचे दास झालो. त्यानंतर ती जास्तच बोलायला लागल्यावर डोळे बंद करून सुरदास झालो. आणि शेवटी मुलं झाल्यावर मुलांचे दास झालो. शेवटी सुनबाई आल्यावर तिचं ऐकावं लागलं, तिचे दास झालो. आणि शेवटी 6 पत्र्यांखाली जाऊन खऱ्या अर्थानं त्या मनभर सरपणाचे दास झालो. पण विचार करा, आता हरीचे दास आम्हाला जर व्हायचं असेल तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल महाराज, धन्य आम्ही जन्म आलो, धन्यता आम्हाला आहे. कारण खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकात तुमचा माझा जन्म झाला महाराज. ज्या स्वर्गाचे देवता या मृत्यूलोकाची कामना करतात, जे संत या मृत्यूलोकाची कामना करतात, त्या मृत्यूलोकात तुमचा माझा जन्म झालाय म्हणजे आम्ही खरंच धन्य आहोत. मग अडचण काय? अडचण एकच, तयार झाला फाटा. कारण खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर याचा फाटा या देहाला झाल्यामुळं झालं काय महाराज? मोक्ष म्हणजे मुक्तीची दारं आमच्यासाठी बंद झाली. कसला गर्व आहे महाराज आम्हाला? मी डॉक्टर गर्व होतो, मी वकील गर्व होतो, मी इंजिनियर गर्व होतो, मी प्राध्यापक गर्व होतो, मी कीर्तनकार गर्व होतो. अहो महाराजांनी सांगून ठेवलंय महाराज, अन्न मान धन हे तर प्रारब्धाधीन. लक्षात घ्या महाराज, जगण्याचं दुसरं सूत्र, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना आपण काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे महाराज. पण वाक्य उलट करतो, येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियमान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोड जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत केली, कारण लक्षात घ्या महाराज, मनुष्य जिवंत राहतो ना तो फक्त कर्माधारे राहत असतो. अहो महावैष्णवमाऊली ज्ञानोबरांनी संजीवन समाधी घेतली, हजारो वर्ष उलटून गेली, पण आजही ज्ञानोबराय म्हटलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवराय अनंतात विलीन झाले, 389 वर्ष उलटून गेली, पण आजही शिवरायांचं नाव घेतलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आई आपल्यातून अनंतात विलीन झाल्या, 1 वर्ष निघून गेलं, पण बसलेल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आई आजही जिवंत आहेत. कारण आई देह जरी सोडून गेले असतील तरी कर्मानं मात्र प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत आहे. कारण या सृष्टीच्या पाठीवर मनुष्य जिवंत राहतो तो कर्माधारे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगमाजे, हो राहिल्यात कीर्ती जगमाजे. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्यात कीर्ती जगामाजे, हो राहिल्यात कीर्ती जगामाजे. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगामाजे, हो राहिल्यात कीर्ती जगामाजे. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्यात कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिल्यात कीर्ती जगामाजी.
लक्षात घ्या मैबाप, खऱ्या अर्थानं आई आपल्यातून अनंतात विलीन झाल्या, पण खऱ्या अर्थानं कर्मानं मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत राहिल्यात. कारण मनुष्य या मृत्यूलोकात जिवंत राहतो, तो कर्माधारे राहत असतो. एका वाक्यासाठी विषयांतर करतो महाराज. जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या 2 वर्षात कोरोना आला, पण या कोरोनापेक्षा एक भयंकर आजार गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीत घोंगावतोय. त्याकडे मात्र आमचं लक्ष नाही. शोकांतिका या खऱ्या अर्थानं आता मागच्याच महिन्यामध्ये मिडा या संस्थेच्या आलेल्या रिपोर्टनुसार खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 16 नोव्हेंबर पर्यंत या जगाच्या पाठीवर सर्वाधिक तरुण देश जर कोणता असेल तर तरुण देश म्हणजे हिंदुस्थानची माती आहे. आणि आपल्या देशामध्ये सर्वात तरुण राज्य जर कोणतं असेल तर प्रथम क्रमांक महाराष्ट्र आणि द्वितीय क्रमांक केरळ आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये 10%, 20% नाही तर 32.48% तरुणाई ही मानसिक डिप्रेशनची शिकार आहे. आणि या मानसिक डिप्रेशनवरती सुद्धा या संबंध जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं औषध, सगळ्यात मोठी कोणती लस असेल ती म्हणजे खऱ्या अर्थानं महावैष्णव माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्टीने तुमच्या माझ्या जीवनाला मुक्ती म्हणजे मोक्षाकडे वाटचाल या मृत्यूलोकात करायची असेल तर खऱ्या अर्थानं एकमेव राजमार्ग, संत मार्ग तो म्हणजे महावैष्णव माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा आहे. आणि तरुणाईच्या जीवनामध्ये जर डिप्रेशनपासून दूर राहायचं असेल आणि यशाचा राजमार्ग स्वीकारायचा असेल तर एकमेव राजमार्ग म्हणजे महावैष्णव माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा आहे. पण शोकांतिका अशी आहे महाराज, आज आमच्या घरातल्या आईला 7 वाजता खऱ्या अर्थानं तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमधूनच वेळ मिळत नाही. म्हणून तो छोट्याशा लेकरासमोर आज गाथा आणि महावैष्णव माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी येत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका जोडून आजच्या दिवशी एक विनंती करतो महाराज, नाही ज्ञानेश्वरी वाचता आली वाचू नका, नाही भगवद्गीता वाचता आली वाचू नका, नाही खऱ्या अर्थानं तुकोबारांची गाथा वाचता आली वाचू नका. पण खऱ्या अर्थानं ज्ञानोबारांनी सांगितलेले ज्ञानेश्वरीतील 4 योग जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये साधले गेले तर तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तरुणाईला यशाचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या माझ्या जीवनाला आईंप्रमाणे मोक्षाचा सिद्धी ही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग खऱ्या अर्थानं आईने आपल्या जीवनामध्ये नेमकं केलं काय? कारण आपल्याला ज्या प्रमाणाचं विवेचन चालू आहे, हरीचे दास या शब्दापर्यंत आपल्याला यायचंय. लक्षात घ्या महाराज, ज्या खऱ्या अर्थानं आईने आपल्या जीवनामध्ये मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त केली. महाराज तुम्ही असं म्हणताय, मग याचं नेमकं कारण काय हा तुमचा प्रश्न. आणि खऱ्या अर्थानं हरीचे दास झाल्याशिवाय या मृत्यूलोकात तुमचं माझं हित साधलं जाणार नाही हा तुमचा प्रश्न. चला दोन्ही प्रश्नांना सम्यकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या महाराज, जर पाहायला गेलं तर मी सुरुवातीला सांगितलं आईने आपल्या जीवनाची मुक्ती म्हणजे मोक्षाकडे मार्गक्रम केलं. आणि खऱ्या अर्थानं ते जर तुमच्या माझ्या जीवनालाही करायचं असेल एकमेव राजमार्ग तो म्हणजे खऱ्या अर्थानं महावैष्णव माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीचे 4 योग आहेत. मग असे कोणते 4 योग आहेत का ज्या 4 योगा आधारे तुमच्या माझ्या जीवनाची वाटचाल मुक्ती म्हणजे मोक्षाकडे होईल, जी आईंच्या जीवनाची झाली. लक्षात घ्या महाराज, ज्ञानेश्वरीचा पहिला योग म्हणजे कर्मयोग आहे. आता कर्मयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अडाणी आणि अज्ञानी पामरानं काय करावी? कर्मयोग म्हणजे नेमकं काय आहे? अवघ्या दृष्टांत आणि सिद्धांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल. एकदा नारद मुनींनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ उडतोय, मला खात्री आहे तिन्ही लोकातला तुमचा सर्वोच्च भक्त मीच आहे आणि कहे गए श्याम सुंदर. भगवान परमात्मा उत्तर झाले, नाही नारद मुनी, या जगाच्या पाठीवर माझा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल तो उत्तर भारतामध्ये तिकडे राहतो, त्याचं नाव श्रीहरी आहे. नारद मुनींच्या डोक्यात मुंग्या आल्या. काय बोलताय देवा? अहो माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय आणि तुम्ही असं म्हणताय कोण कुठला श्रीहरी तुमचा परमभक्त आहे, याचं कारण काय? आणि कहे गए श्याम सुंदर. भगवान परमात्मा उत्तरले, नारद मुनी याचं उत्तर तुम्ही स्वतः जाऊन पाहून या. आणि नारद मुनी निघाले, उत्तर भारतात आले. श्रीहरीच्या घराच्या बाजूला एक आजान वृक्ष होता, त्या आजान वृक्षावर जाऊन बसले आणि 3 दिवस श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले. श्रीहरी सकाळी उठला, आंघोळ झाली की दिवेलागण करायचा, देवाला नैवेद्य दाखवून शांतपणे जेवण करून खांद्यावर नांगर घेतला की आपल्या शेताकडे निघून जायचा. संध्याकाळी 6 वाजता घरी आला, हातपाय धुतले की पुन्हा दिवेलागण करायचा, देवाला नैवेद्य दाखवून जेवण करून शांत झोपायचा. 3 दिवस हा दिनक्रम पाहिला आणि 4थ्या दिवशी नारद मुनी पुन्हा वैकुंठात आले आणि भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा माझी चेष्टा करता होय, माझी चेष्टा करता होय? अहो तो श्रीहरी सकाळी उठलं की एकदा तुमचं नाव घेतो आणि संध्याकाळी झोपताना तुमचं एकदा नाव घेतो. मी तर माझ्या श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतो आणि तरी तुम्ही असं म्हणताय तो श्रीहरी तुमचा परम भक्त आहे, याचं कारण काय देवा?
आणि कहे गए श्याम सुंदर भगवान परमात्मा उतरले नारद मुनी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल पण हे उत्तर देण्या अगोदर माझं एक महत्वाचं काम आहे तेवढं कराल का नारद मुनी म्हटले सांगाल ते करतो देवा पण उत्तर मात्र हवंय आणि त्याच वेळी भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेला हाक मारली लक्ष्मी माता धावत आल्या एक समय आणि थोडं तेल घेऊन ये लक्ष्मी माता समय आणि तेल घेऊन आल्या भगवान परमात्म्याने ती समय हातात घेतली काठोकाठ तेलानं भरली आणि नारद मुनींच्या हातात दे सांगितलं मुनिवर्य आता माझं तुम्हाला एकच काम करायचं आहे ही समय हातात घेऊन आता तुम्हाला खऱ्या अर्थानं पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण करायच्यात माझी फक्त एकच अट आहे यातला एकही तेलाचा थेंब मात्र पृथ्वीवर खाली पडता कामा नये नारद मुनी म्हटले ठीक आहे देवा पण आल्याबरोबर उत्तर मुनी आलं की लगेच देतो काळजी करू नका आणि नारद मुनी निघाले हातामध्ये समय होती काठोकाठ तेलानं भरलेली आणि पाहता पाहता पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करू लागले पहिली दुसरी तिसरी चौथी 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि धापा टाकत नारद मुनी आता भगवान परमात्म्याच्या समोर उभे टाकले देवा आलो बरं मी आता उत्तर आणि भगवान परमात्मा उतरले नारद मुनी अहो किती घाई करताय जरा उसासा तर घ्या अहो मला हे तर सांगा ज्या पृथ्वीला तुम्ही 7 प्रदक्षिणा मारल्या ती पृथ्वी कशी आहे आणि नारद मुनी इकडं तिकडं पाहिलं डोक्याला हात लावला काय विचारताय देवा माझ्या हातात तुम्ही समय दिली काठोकाठ तेलानं भरली आणि वरून तुम्ही मला असं सांगितलं यातला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर पडता कामा नये अहो माझं सगळं लक्ष या समयीवर आणि समयीतल्या तेलावर होतं ही पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं तसा स्मित हास्य करत भगवान परमात्मा उतरले नारद मुनी मग तुम्हीच सांगा बरं मला माझा श्रीहरी यापेक्षा वेगळं काय करतोय या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलंय आणि तो त्याच्या शेतीचं काम जर प्रामाणिकपणे देवपूजा समजून करतोय कारण खऱ्या अर्थानं त्याच्या काळ्या ढेकळांमध्ये कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी तो त्याच्या काळ्या आईमध्ये पंढरीचं माझं राऊळ पाहतोय आणि उगवलेल्या प्रत्येक पिकामध्ये जर त्याला माझं दर्शन होत असेल आणि माझी सेवा समजून जर काळ्या आईच्या अहोरात्र तो निर्मळपणे सेवा करतो आहे तो क्षणभरही आपला खऱ्या अर्थानं वाया जाऊ देत नाही म्हणून तो माझा सर्वोच्च भक्त आहे आईचं जीवन जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बाबांच्या जाण्यानंतर कुटुंबाची आलेली जबाबदारी असेल पण आईने आपल्या लेकरांना घडवण्याचं कर्मही देवपूजा समजून केलं नव्हे तर अत्यंत गरिबीच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही दिवस रात्र काबाड कष्ट करून खऱ्या अर्थानं पंढरीचं राऊळ आपल्या शेतामध्ये उभं केलं त्या काळ्या ढेकळांमध्ये पंढरीच्या राऊळातली वाळू पाहिली आणि खऱ्या अर्थानं त्यातून उगवणाऱ्या पिकाला कारण महाराज ही समृद्धी आता दिसतीये पण तो काळ जर म्हटलं तर पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता अरे साळी खाऊन दिवस काढावा असा तो कालखंड होता आणि त्या काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या लेकरांना घडवण्याचा कर्मयोग तो खऱ्या अर्थानं पार पाडलाच पण आपल्या काळ्या आईच्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळ पाहिलं या 2 हातांनी देवपूजा समजून त्यांनी आपल्या लेकरांना वाढवण्याचंही कार्य केलं आणि शेती पिकवण्याचंही कार्य केलं म्हणून ताईंनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचा पहिला योग साधला तो म्हणजे कर्मयोग कर्मयोग ज्ञानेश्वरीचा आम्हाला नेमकं सांगतो काय तुम्ही शेतकरी आहात ना तुमच्या शेतीचं काम प्रामाणिकपणे करणं म्हणजे तुमची देवपूजा आहे आम्ही नोकरी करतोय आमची नोकरी प्रामाणिकपणे करणं म्हणजे आमची देवपूजा आहे आम्ही व्यवसाय करतो आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करणं म्हणजे आमची देवपूजा आहे आणि महिला मंडळ आम्ही घरातला स्वयंपाक बनवत असताना तो आनंदित आणि उल्हासित भावनेनं बनवणं म्हणजे तुमची माझ्या घरातली देवपूजा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा पहिला योग कर्मयोग असं सांगतो या 2 हातांनी तुम्ही जे काही कर्म करता ते कर्म प्रामाणिक प्रांजळपणे आणि खऱ्या अर्थानं निर्मळ मनानं करणं म्हणजे तुमच्या माझ्या घरातली देवपूजा आहे ही देवपूजा जर यथार्थपणे पार पाडली तर ज्ञानेश्वरीचा पहिला योग साधला जातो जो आईंनी आपल्या जीवनामध्ये साधला तो म्हणजे कर्मयोग आहे ज्ञानेश्वरीचा दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे आता ज्ञानयोगाबद्दल माझ्यासारख्या अडाणी अज्ञानी पामरानं काय बोलावं ज्ञानयोग म्हणजे नेमकं काय आहे सोपं करून सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल एक 3 वर्षाचं लेकरू जर इथं आता गुडघ्यांवरती रेंगत आलं आणि त्यांना बोबड्या बोला सांगितलं मी येताना एक साप पाहिला आपण त्याच्यावर विश्वास ठेवू का आपण विश्वास ठेवणार नाही एखादा हलत डुलत व्यसनी व्यक्ती या ठिकाणी आला त्यानं सांगितलं मी येताना बाजूला एक सर्प पाहिला आपण त्याच्यावर विश्वास ठेवू का आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही पण एखादा ज्ञानी मनुष्य जर या ठिकाणी आला आणि त्यानं सांगितलं मी येताना एक सर्प पाहिला तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार आपण त्याच्यावर नाही तर त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार कारण मनुष्य स्वयंपूर्ण होतो तो ज्ञानाच्या बळावर होत असतो आईंचा जर कालखंड पाहिला तर खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये शिक्षणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या पण कुटुंबाला घडवायचं कसं कुटुंबाला एकसंध ठेवायचं कसं आणि कोणती परिस्थिती आली तरी भक्कमपणे उभं राहायचं कसं याचं परिपूर्ण
ज्ञान आईंच्या जीवनामध्ये होतं आणि खऱ्या अर्थानं ज्ञानाशिवाय आपली लेकरं घडणार नाहीत. म्हणून तर खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांसाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करून आईने आपल्या दोन्ही लेकरांना ज्ञानानं स्वयंपूर्ण केलं. मग एक खऱ्या अर्थानं त्यांचे खरं पाहायला जर गेलं तर आज बँकेमध्ये नोकरी करतायत आणि त्यांचे दुसरे जर पाहिले चिरंजीव तर खऱ्या अर्थानं शेतीचं परिपूर्ण ज्ञान घेऊन आज शेतीमध्ये आपल्याला एका वेगळ्या उंचीवर पाहायला मिळतात. आईने आपल्या दोन्ही लेकरांना ज्ञानानं स्वयंपूर्ण केलं. कारण आई जरी अडाणी त्या काळामधल्या होत्या पण त्यांना माहीत होतं ज्ञानाशिवाय या जगामध्ये पर्याय नाही. म्हणून तर आईने आपल्या जीवनातला दुसरा योग साधला, तो म्हणजे ज्ञानयोग आहे. आईने आपल्या खऱ्या अर्थानं जीवनातला साधलेला ज्ञानेश्वरीचा तिसरा योग म्हणजे भक्तियोग आहे. आता भक्तियोगाची व्याख्या माझ्यासारख्या अडाणी अज्ञानी पामरानं काय करावी? भक्ती म्हणजे नेमकं काय आहे लक्षात घ्या महाराज. भक्ती ज्यावेळी भुकेत येते आपण तिला उपवास असं म्हणतो. भक्ती ज्यावेळी अन्नात येते आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो. भक्ती जेव्हा पाण्यात येते तेव्हा आपण तिला तीर्थ असं म्हणतो. भक्ती जेव्हा प्रवासाला निघते आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो. भक्ती जेव्हा संगीतात येते आपण तिला भजन कीर्तन असं म्हणतो. तीच भक्ती लोकसंगीतात आली की आपण तिला भारुड म्हणतो. तीच भक्ती कृतीत आली की आपण तिला सेवा म्हणतो. आणि तीच भक्ती एकदा तुमच्या माझ्या खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजली गेली की वारकरी संप्रदायाचा अखिल कणा ज्याचं नाव म्हणजे मानवता, हा मानवता धर्म तयार होतो. आणि एकदा का मानवता हा धर्म अंतःकरणामध्ये रुजला गेला की पाहता पाहता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपल्याला भगवंत दिसायला प्रारंभ होतो. आणि खऱ्या अर्थानं एकदा का समोरच्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत दिसला त्याप्रती आपल्या मनामध्ये काम, क्रोध, मोह, माया, लोभ राहत नाही. निर्मळ चित्तानं आपण त्याची सेवा करतो. आणि लक्षात घ्या महाराज, देव पाहावयाशी गेलो देवची होणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या नरदेहाची पूजा करताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्तियोग साधत असताना खऱ्या अर्थानं या नरदेहाला देवत्व प्राप्त होतं. आईंचं जीवनक्रम जर आम्ही पाहिला तर महाराज घरी आलेला कोणताही व्यक्ती असू द्या चहा पाणी घेतल्याशिवाय आईंनी कधी जाऊ दिला नाही. आई कुठेही असू द्या पण रस्त्याने येता जाता जरी दुरून घरापाशी दिसल्या तर रस्त्यानं चालणारा कोणीही व्यक्ती 10 मिनिटं येऊन तिथे बसल्याशिवाय कधी राहिला नाही. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कोणाशी आईंचा वाद झाला असं जीवनात कधी घडलं नाही. आणि एकीकडे खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्राच्या मातेमध्ये कारण या कुटुंबाकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे महाराज. जर पाहायला गेलं तर आज तुम्ही समृद्धी महामार्गासारखे मार्ग आले आणि भावा बहिणीच्या नात्यामध्ये हक्क सोडालं. खऱ्या अर्थानं जर आजच्या काळामध्ये पाहिलं गेलं तर जबाबदाऱ्यांपासून आम्ही दूर पळतो. पण खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद त्यांच्या बंधूंचेही कमी आहेत खऱ्या अर्थानं. कारण त्यांनी आईच्या जीवनामध्ये एक भक्कम साथ दिली. म्हणून तर खऱ्या अर्थानं हे कुटुंब एका वेगळ्या उंचीवर पोहोचू शकलं. खऱ्या अर्थानं त्या भावंडांचे सुद्धा धन्यवाद आहेत. भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आईंच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आईने आपलं भाव खऱ्या अर्थानं आपलं माहेर असेल, आपलं सासर असेल किंवा आपलं संबंध कुटुंब असेल पण कुटुंबाला भरभरून प्रेम दिलं. आपल्या लेकरांनाच नाही तर सगळ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आजूबाजूला ह्या सगळ्या वाडी वस्तीला एवढं प्रेम होतं की त्यांच्या जाण्याची हळहळ आजही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. कारण आईने प्रत्येकाच्या अंतःकरणामधला भगवंत पाहिला. म्हणून त्याने ज्ञानेश्वरीचा तिसरा योग साधला, तो म्हणजे भक्तियोग आहे. आणि म्हणून तर आईंच्या जीवनाची वाटचाल उत्तरार्धाकडे चौथ्या युगाकडे झाली. तो योग म्हणजे राजयोग आहे. आता राजयोगावरती जर बोलायचं म्हटलं तर पुढचे 2 तास निघून जातील. म्हणून खऱ्या अर्थानं राजयोगाचा सम्यक जर आपण अभ्यास केला तर राजयोग 4 खांबांवरती उभा आहे. मग हे 4 खांब कोणते? सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य. हे 4 खांब म्हणजे राजयोगाचा आधारभूत मूळशिळा आहे. मग मला सांगा, यातला पहिला शब्द आहे सत्य. मला बोलायला सोपा आहे, तुम्हाला ऐकायला सोपा आहे, पण सत्य किती अवघड शब्द आहे एका वाक्यात सांगतो महाराज. आता माझ्यासह तुम्ही सगळेजण आपल्याकडे 10,000पासून तर 2 लाखापर्यंतचे अँड्रॉइड मोबाईल आहेत. पण असा इथं बसलेला एक तरी जण आहे का हो ज्यानं आजपर्यंत मोबाईलवर कधीच खोटं बोलला नाही? आम्ही जर मोबाईलवर खरं बोलू शकत नाही तर सत्य हा योग किती अवघड आहे आपल्याला क्षणात लक्षात येईल. पण सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ह्या तत्वांचं पालन करत असताना या मृत्यू लोकामध्ये तुमच्या माझ्यावर उपकार जर कुणाचे तर संतांचे आहेत. कारण जीवनामध्ये जर कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग साधला गेला तर मगाशी मूळ प्रमाणावर येतो हरीचे दास या शब्दापर्यंत आपल्याला यायचं होतं. लक्षात घ्या. म्हणून तर खऱ्या अर्थानं आमचं धर्मशास्त्र असं सांगतं की त्रेतायुगाचा जर आपण अभ्यास केला तर त्रेतायुगामध्ये शास्त्र असं सांगतं की भगवान परमात्मा यज्ञांनी प्रसन्न व्हायचे. आपण द्वापार युगाचा अभ्यास केला तर द्वापार युगामध्ये शास्त्र असं सांगतं की भगवान परमात्मा हे जपानं प्रसन्न व्हायचे. पण कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी संतांनी मध्यस्थी केली. कारण सोपा प्रश्न महिला मंडळ, आईला एक मुलगा ज्ञानी आहे आणि दुसरा मुलगा व्यसनी आहे. आई त्या व्यसनी मुलाला स्वतःपासून दूर करते का हो? आई त्याला घराच्या बाहेर काढते का हो? आई त्याला दूर करते का हो? कारण आईची माया अशी असते महाराज, मुलगा ज्ञानी असो अथवा अज्ञानी असो त्याला मायेच्या पंखाखाली घेणं हे आईच्या ममत्वेचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. मग मला सांगा, जर खऱ्या अर्थानं संत हे तुमचे माझे कोण आहेत?
मायबाप आहेत. मग जर ते आपले मायबाप असतील तर आपण वांगले असो, आपण आळशी असो, आपण कसेही असो, आपल्याला दूर लोटतील का? म्हणून संतांनी भगवंताशी मध्यस्थी केली आणि खरं तर भगवंताला सांगितलं, देवा तुमच्या सांगण्या खातर आम्ही आता खाली गेलो आहेत आणि ही सगळी लेकरं आता आमची आहेत. भले ते थोडे आळशी असतील, भले ते 8 वाजता उठून नेट चालू केल्याशिवाय, गुड मॉर्निंग ब्रॉडकास्टला पाठवल्याशिवाय कामाला सुरुवात करत नसेल, पण तरी ती आमची लेक आहे. मग खऱ्या अर्थानं जरी ही लेकरं आळशी असतील पण त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी आता आमची आहे. आता तुम्ही थोडं समजुतीने घ्या. आणि भगवंताशी मध्यस्थी करून देवानं मध्यम मार्ग काढला. आणि तो कोणता? तर कलियुगी उद्धारे हरीच्या. आणि देवाचा स्वभाव कसा आहे महाराज? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. मग तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त करायचे ते म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे. आणि ते जर प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थानं हरीचे गुण गाणं हे तुमचं माझ्या जीवनातलं काम आहे. आणि जर आईंच्या जीवनाचा आपण अभ्यास केला, आईंनी आपल्या जीवनामध्ये कर्मयोग साधला, आईंनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानयोग साधला, आईंनी आपल्या जीवनामध्ये भक्तियोग साधला आणि आईंच्या आयुष्यातला जर उत्तरार्ध आपण पाहिला तर सुधीत भगवंताचं नाम अंतकरणामध्ये होतं. त्या भगवंताच्या नामाच्या बळावरती खऱ्या अर्थानं आईने आपल्या जीवनाची वाटचाल मुक्ती म्हणजे मोक्षाकडे केली. विठ्ठल म्हणून लक्षात घ्या मायबाप, कारण खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर कर्मयोग साधला गेला, ज्ञानयोग आणि भक्तियोग, कारण प्रापंचिक जीवन जगत असताना कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हा जीवनामध्ये साधला गेला पाहिजे. पण राजयोग हा अवघड आहे. पण हे 3 योग जर साधले गेले आणि अंतकरणामध्ये भगवंताचं नाम असेल तर प्रापंचिक जीवनामध्ये ज्या सुखा परत्वे 84 लक्ष योनीमधून तुमचा माझा जन्म झालाय ते सुख म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे. आणि ते प्राप्त जर करायचं असेल तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. मग तेच भगवंताचं नाम जर खऱ्या अर्थानं आम्ही आपलंसं केलं, तोच भगवान परमात्मा जर आम्ही आपलासा करून घेतला तर तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा मुक्ती म्हणजे मोक्ष हे सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात. आपुला तो देवा एक करोनी घ्यावा, आपुला तो देवा एक करोनी घ्यावा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, या सगळ्या स्वर्गंधर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या मायबाप, तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या मृत्यूलोकामध्ये ज्या कारण परत्वे तुमचा माझा जन्म झालाय ते कारण परत्वे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे. आणि ते जर तुमच्या माझ्या जीवनाला प्राप्त झालं तर सुखदुःखाचा जन्म मरणाचा फेरा चुकवता येईल. पण त्यासाठी जर कोणता राजमार्ग असेल ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. ते भगवंताचं नाम तो भगवान परमात्माच आम्ही आमच्या जीवनामध्ये आपलासा केला तर तुमच्या माझ्या जीवनाला सुद्धा या मृत्यूलोकात जन्म मृत्यूच्या पलीकडचं चिरंतन तत्व, ज्या तत्वाचं नाव म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. इथपर्यंत कुणाला काही शंका?
मग जर खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी तो भगवान परमात्मा आपलासा करून आईंनी आपल्या जीवनामध्ये घेतला, म्हणून तर आईंच्या जीवनाची वाटचाल मुक्ती म्हणजे मोक्षाकडे झाली. पण महाराज, अभंगाचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सार पाहत असताना प्रापंचिक दृष्टीनं मात्र विचार केला तर एका कुटुंबातून आईचं जाणं हे कधीही शब्दात व्यक्त होणारं नसतं. कारण एका कुटुंबामधून आईंचं जाणं, मी सुरुवातीला सांगितलं महाराज, मराठी व्याकरणानं कितीही प्रगती केली, प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघाले, तर या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधीही समास आणि विग्रह निघत नाही. ते शब्द म्हणजे आई आणि बाबा आहेत. खऱ्या अर्थानं आईंचं आपल्यातून झालेलं जाणं हे कुटुंबासाठी किती दुःखदायक आहे हे शब्दामध्ये व्यक्त होणार नाही. कारण आईची माहिती सांगणारा कवी या जगाच्या पाठीवर अजून अवतीर्ण झालाच नाही. कारण तुमचं माझं सोडून द्या महाराज, पण ज्यानं सृष्टीची निर्मिती केली त्या भगवान परमात्म्याला सुद्धा आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्येचा राम म्हटलं जातं, तर खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा कान्हा म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरांना रुक्मिणीचा द्याना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग खऱ्या अर्थानं आईचं श्रेष्ठत्व जर असं आहे तर आईला या जगामध्ये काही उपमा देता येत नाही का? लक्षात घ्या महाराज, या जगाच्या पाठीवर असा कोणताही शब्द निर्माणच झाला नाही जो आईला उपमा देईल. तरी आज खऱ्या अर्थानं आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे धाडस आपण करण्याचा प्रयत्न करूया. मग आईला उपमा द्यावी तर काय द्यावी बरं? आईला जर जगाच्या पाठीवर कसली उपमा द्यायची असेल तर मला वाटतं समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि आईमध्ये एक साम्य आहे महाराज. समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या, नाही तर गटारीचं घाण पाणी असू द्या, सगळंच पाणी आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो. आईला मुलगा ज्ञानी असू द्या, नाही तर अज्ञानी असू द्या, आई दोन्ही लेकरांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला समुद्राचीच उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं नाही, आईला समुद्राची उपमा देताच येत नाही. कारण समुद्र आणि आईमध्ये ठीक आहे एक साम्य आहे, पण एक विरोधाभास सुद्धा आहे. याचं कारण असं आहे, समुद्रानं गंगेचं निर्मल जलही साठवलं आणि खऱ्या अर्थानं नाल्याचं घाण पाणीही साठवलं, पण साठवलेलं सगळंच पाणी काही क्षणात समुद्रानं खारट करून टाकलं. या उलट तुमच्या माझ्या आईनं तर अमृताहूनही गोड दूध आई तुझ्या मूर्तीवाली या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाली या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. हे बाळपणी मी खेळत खेळत होतो जवा तारा, अमृताहुनी गोड पाजला तुपाना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. तुझ्या या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. लक्षात घ्या महाराज, कारण जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं स्वार्थासाठी जोडलं जातं, पण जिथं आई आणि वडील हे शब्द येतात स्वार्थ गळून पडतो. कारण आई आणि वडील हे शब्द नाहीत तर भाव आहे. कारण लक्षात घ्या महाराज, अहो समुद्रानं गंगेचं निर्मल जल ही आपल्या अंतकरणात साठवलं आणि गटारीचं घाण पाणी ही आपल्या अंतकरणात साठवलं, पण साठवलेलं सगळंच पाणी काही क्षणात समुद्रानं खारट करून टाकलं. या उलट तुमच्या माझ्या आईनं तर अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण या जगामध्ये जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं कार्य सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा ज्ञानाचा प्रकाश आपल्या आईनं आपल्याला बहाल केलाय. मग आईला सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं, महाराज अजून 12ही वाजले नाहीत, पण आज सूर्य एवढा तापलाय, एवढा तापलाय, त्याच्या तापण्यानं बाहेर बसलेला प्रत्येक जण आता सावलीत येऊन बसू लागलाय. पण आज तुमच्या माझ्या घरातली आई 70-80 वर्षाची झाली आहे, पण अकारण आपल्या लेकरांवर आजपर्यंत कधी
तापलीच नाही, कळून चुकलं, आई सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. याचं कारण असं आहे, उपमा या शब्दात मा शब्द आहे. जिच्याशिवाय जीवात्मा पूर्ण होत नाही, जिच्याशिवाय महात्मा पूर्ण होत नाही, नव्हे नव्हे जिच्याशिवाय परमात्मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आई आहे. म्हणून तर खुद्द साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला बहाल केला. नव्हे नव्हे तर संतांनीही भगवंतापेक्षाही श्रेष्ठ दर्जा आपल्या मातेला बहाल केलाय. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तर माझे महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे कमाता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोण कीजे. म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान परमात्माने स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला दिलाय. संतांनी भगवंतापेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला दिलाय. मग आता जानकरांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल, महाराज तुम्ही खऱ्या अर्थानं व्यासपीठावरून बोलताय म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं जर तुम्ही भगवंतापेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला देत असाल तर याला काही सिद्धांत आहे का? कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावरती आधारलेलं आहे. मग याला काही सिद्धांत आणि पुरावा आहे का? हो नक्कीच आहे महाराज. मग कोणता पुरावा? लक्षात घ्या, आपल्या आईनं आपल्यावर जे 5 उपकार केलेत ना महाराज, साक्षात भगवान परमात्मा ही ते करू शकत नाही. म्हणून तर भगवान परमात्म्याने स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला बहाल केलाय. मग महाराज असे कोणते 5 उपकार आपल्या आईनं आपल्यावर केलेत की खऱ्या अर्थानं त्याची तुलना भगवंताशी होऊ शकत नाही? आईनं केलेला पहिला उपकार सांगतो महाराज. आज जर पाहिला गेलं तर आपण रवंदे या गावामध्ये राहतो. आता जर रवंदे या गावामध्ये पाहिलं तर मागच्या 20-25 वर्षापासून गावाची होणारी एक वेगळी प्रगती आपल्याला पाहायला मिळते. आता बाहेरची भरपूर लोक या ठिकाणी वास्तव्याला आजूबाजूला आलेली आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती या ठिकाणी नोकरी निमित्तानं आली. 2 दिवस तो आजूबाजूला फिरत राहिला, पण त्याला कुठेच राहिला घर मात्र मिळालं नाही. शेवटी कोणीतरी त्याला सांगितलं, इथून पुढे गेलात ना रवंदे गाव आहे आणि तिथून पुढे तुम्ही उजव्या बाजूला निघालात, आतमध्ये एक वस्ती आहे आणि त्या वस्तीवर अशीच एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे, तुम्ही जाऊन चौकशी करा. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सकाळी तुमच्या घरी आला. त्यानं दरवाजाची बेल वाजवली, दरवाजा उघडला. तसं त्याने हात जोडून तुम्हाला सांगितलं, दादा दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, पण 2 दिवस झाले अनवाणी पायाने फिरतोय, राहिला घर मात्र भाड्यानं कुठे मिळत नाही. तुमच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला कळालं, तुमची खोली मला भाड्यानं देता का? तुम्ही त्याला कॉलर ताट करून सांगितलं, दादा 50,000 रुपये डिपॉझिट आणि 3,000 रुपये महिन्याचं भाडं देत असाल तर माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देतो, अन्यथा देणार नाही. त्यानं हात जोडून सांगितलं, दादा 50,000 रुपये डिपॉझिट देतो, 3,000 न चुकता महिन्याचं भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्यानं द्या. दुसऱ्या दिवशी तो तुमच्या घरी घर सामान घेऊन आला. त्यानं तुमच्या आता डिपॉझिटचे 50,000 दिले आणि दर महिन्याच्या न चुकता 30 तारखेला तो तुम्हाला घराचं भाडं 3,000 देत राहिला. 1 वर्ष तो तुमच्या रवंदे गावामध्ये तुमच्या घरात भाड्याने राहिला आणि नंतर त्यानं इथून बाजूला 10 गुंठे जागा घेतली आणि छोटंसं छानसं घर बांधून कायमचं तिथं राहिला गेला. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या या वस्तीवरचा कोणताही माणूस त्याला मरेपर्यंत जरी भेटला तो पहिलं वाक्य एकच सांगतो, दादा मी या भागात आलो ना, मी रवंदेला आलो ना, मला पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या वाडीवरचा तो देव माणूस होता, त्यानं मला इथं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला राहायला घर दिलं हो. विचार करा, ज्याच्याकडून आम्ही 50,000 डिपॉझिट घेतलं, न चुकता महिन्याला 3,000 भाडं घेतलं, तरी तो मरेपर्यंत तुम्हाला देव माणूस म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणताही डिपॉझिट न घेता, कोणताही भाडं न घेता तुम्हाला आणि मला पहिल्यांदा त्याच्या गर्भात पाऊल ठेवायला जागा दिली, म्हणून तर आपण हे जग पाहू शकलो. त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेला पहिला उपकार म्हणजे या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना तिनं कोणताही डिपॉझिट, कोणताही भाडं न घेता तुम्हाला मला अनंत काळा सोसून तिच्या गर्भात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकतो. हा आईनं केलेला पहिला उपकार आहे. आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणाचे 2 अनुशेष येतात, एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठलाही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना, यदा कदाचित, जिचा अंतही होऊ शकतो म्हणजे तिचा मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली, बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला, आईच्या गर्भातलं पाणी कमी झालं आणि डॉक्टरांनी शेवटी एकच विचार केला की आपण एक तर बाळाला जगू शकतो, नाही तर बाळाच्या आईला जगू शकतो. आणि नवऱ्याला सांगितलं डॉक्टर
डॉक्टरांनी काय केलं पाहिजे? नवऱ्याने क्षणात सांगितलं माझी बायको जगली पाहिजे. सासऱ्यांना डॉक्टरांनी विचारलं काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत दवाखान्यामध्ये मुलीचे जन्म देणारे मायबाप आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली असह्य वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही उद्या बरं, माझं काही उद्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत आपल्याकडे साधारणपणे 9 महिने 9 दिवसांचा काळ जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 5 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 5 सोनोग्राफीमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तर बाळाच्या हृदयाचे ठोके 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीमध्ये सम्यकपणे तपासता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच मोजले जातात आणि तदनंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता आमचं मेडिकल सायन्स असं सांगतं तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं आणि मग हृदयाचा ठोका पडतो. मग आता बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग उद्या जाऊन डॉक्टरांना विचारा बाळ श्वास घेतं कसं, कारण श्वास घेतल्याशिवाय तर हृदयाचा ठोका पडू शकत नाही. उद्या तुम्हाला जाऊन MD डॉक्टरांना विचारा, डॉक्टर सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही, आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास ती 9 महिने 9 दिवस नाळेवाटे आपल्या बाळाला देत असते. आणि पुरुष मंडळी मला तुम्हाला यासाठी हे सांगायचंय, तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 12 तासाच्या आत आपल्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणजे व्हेंटिलेटर जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपल्या बाळाला आपला अर्धा श्वास अर्पण करत असते. याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या 2 मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं, म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे पूर्ण कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी जन्माला येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळी ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या आता उजव्या फुफ्फुसापर्यंत येऊन पोचतो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. आता डॉक्टर दोन्ही बाजूच्या झडप उघडल्याची खात्री करतात आणि त्यानंतरच आईशी असणारा नाळ कापतात आणि मग बाळाला जीवदान मिळतं. ह्या आईनं केलेलं दुसरं दान प्राणदान आहे. आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणेल महाराज रक्तदान काय मोठी गोष्ट आहे, अहो 2-1 रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, खऱ्या अर्थानं तुम्ही कुणालाही रक्त द्याव, पण रक्तदान देऊन जर एखाद्याला जगवायचं असेल ना, पहिल्यांदा त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. अहो विज्ञानानं आज एवढी प्रगती केली, पण विज्ञानाला एक शोध आजपर्यंत लावताच आला नाही. आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण रक्तदान देऊन जर त्याला जगवायचं असेल, पण पहिल्यांदा ज्याला रक्त द्यायचं त्याच्या शरीरात एक तरी अगोदरचा रक्ताचा थेंब असावा लागतो, तर तुमच्या रक्तदानाला अर्थ आहे. पण तुमच्या माझ्या शरीरातला पहिला रक्ताचा थेंब आपल्या आईनं निर्माण केलाय. या आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं चौथं दान म्हणजे अस्थिदान. 2 भावांमध्ये जमिनीवरून वाद झालेत, आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झालेत, आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही आणि मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, अहो ती मजबूत होण्यासाठी तिने दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. महाराज आम्ही 80 वर्षाचे झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळी करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर हिशोब काढला तर कमीत कमी 2 टन पावडर चेहऱ्यावर चेहरा सुंदर दिसावा म्हणून चेहऱ्याला लावतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण अस्थी आणायला जातो त्यावेळी काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो लोखंड मातीत टाका महाराज, 2 वर्षात गंजून त्याची माती होईल, पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेने दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे.
आणि आईनं केलेलं शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी मला व्यासपीठाची मर्यादा माहीत आहे. पण माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हे 5वं दान मानतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असा 5वा उपकार आईनं केलाय महाराज. कारण जी तिची लज्जा तिने जन्माला त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला भूक लागली, आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही, पहिल्यांदा पाहणा लेकराच्या तोंडात देते. कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. या आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. महाराज साक्षात भगवान परमात्मा हे 5 उपकार तुमच्या माझ्यावर करू शकत नाही म्हणून तर भगवंतानं स्वतःहून स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या मात्या पित्याला दिलाय. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ. बढ़कर कोई नहीं रे माँ से बढ़कर कोई नहीं रे. सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगला सबसे बड़ी है माँ. लक्षात घ्या महाराज, जगाच्या पाठीवर नाती अनेक आहेत. कुटुंब एकसंध असतं. कुटुंबातली विविध प्रकारची नाती विविध प्रकारची असतात. पण एक नातं मातृत्वाचं असं आहे की जगाच्या पाठीवरती भगवान परमात्म्यापेक्षाही तिचं नाव खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. आणि त्याच आईंना भगवंताच्या चरणावरती अखंड जागा मिळावी म्हणून एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मुलांमध्ये संस्कार असतात आणि फांद्यांमध्ये प्रेम असतं. अरे ममत्वाच्या वटवृक्षावरती आई कुशीत घेत असते तेव्हा आनंदाला भरत असतं. पण ज्या दिवशी ती कुस खऱ्या अर्थाने निघून जाते आणि भिंतीवरती फोटो दिसतो त्यावेळेस काळीज मात्र पिळवटून जातं. कारण आई हा शब्द नाही तर आई हा भाव आहे. पण जाता आता महाराष्ट्राची एक दुर्दम्य शोकांतिका मात्र मांडून जातो. महाराज माझ्या महाराष्ट्राच्या मातीला आई अनेक वेळा कळाली. आई खऱ्या अर्थानं कथांमधून समजली, आई कीर्तनांमधून समजली, आई प्रवचनातून समजली, आई खऱ्या अर्थानं आम्हाला मोठमोठ्या लेखांमधून समजली. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका या शेतकरी बापाला आजपर्यंत समजून घेण्याचा कधी प्रयत्नच झाला नाही. या शेतकरी बापाची अवस्था अशी आहे महाराज, कारण खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर पाहिलं तर आईवरती अनेक काव्य आली. पण शेतकरी बाप जो खंबीरपणे पाठीमागे उभा होता त्या बापावरती आजपर्यंत लिखाण झालंच नाही. कारण खऱ्या अर्थानं बापासाठी बोलण्यासाठी शब्द सापडतच नाहीत. अहो जगाच्या पाठीवर अध्यात्मशास्त्राचा जरी आपण अभ्यास केला तर माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता बसलेल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू गेलं, माझ्या जगण्याचा आधार गेला, जगावं कशासाठी म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकराला खऱ्या अर्थानं कंसाच्या हातून वाचवलं पाहिजे ही भावना जोपासणारी देवकी माता बसलेल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता खऱ्या अर्थानं आपल्या लेकराला घेऊन धावणारे वासुदेव लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकराला खऱ्या अर्थानं 14 पाहिलं गेलं तर माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारलं पाहिजे हा भाव अंतकरणात ठेवणाऱ्या रुक्मिणी माता बसलेल्या प्रत्येकाला ज्ञात आहे.
पण माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारलंच पाहिजे म्हणून देहांत प्रायचित्त घेणारे विठ्ठलपंत लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं केलं पाहिजे ही भावना अंतकरणात ठेवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवणारे शहाजी राजे लक्षात राहत नाही शोकांतिका. आज आमची मुलं वडिलांना सहज बोलून जातात, महाराज काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कुणी असं असेल तर त्याने मी सांगतो म्हणून फक्त 3 गोष्टी कराव्यात महाराज. ज्याला वाटतं ना आपल्या माय पित्यानं आपल्यासाठी काय केलंय त्याला 3च गोष्टी करा महाराज. 12 जानेवारी तर मागच्या महिन्यातील नोव्हेंबरच्या 18 नोव्हेंबरपर्यंत आलेल्या सर्च रिपोर्टनुसार 6232 नवजात अर्भक हॉस्पिटलच्या बाजूला बाळात्यात आढळून आलेली आहेत. मग जर खऱ्या अर्थानं म्हणजे आईनं लेकरू त्या ठिकाणी ठेवून आई निघून गेली, अरे कधीतरी मी सांगतो म्हणून ज्यांना वाटतं ना आपल्या माय पित्यानं आपल्यासाठी काय केलंय त्याने मोठ्या हॉस्पिटलच्या बाजूला जावं. त्या नाल्याच्या बाजूला असणारं त्या बाळात्यामध्ये ठेवलेलं 1 दिवसाचं लेकरू ज्याच्या अंगावरची लाली सुद्धा हटलेली नसते ते लेकरू त्या ठिकाणी टाहो फोडीत असतं आणि त्या नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात. त्या लेकराचं वय पहा, त्या लेकराचं दुःख पहा आणि आपलं वय आणि आपल्या जीवनातला आनंद पहा. कळून चुकेल आपल्या माय पित्यानं आपल्यासाठी काय केलंय. अरे कत्तरी मी सांगतो म्हणून आता बरेच येताना मी पाहिलं रस्त्यांची कामं चालू आहेत. त्या ठिकाणी नवरा बायको झोपडीमध्ये दगडी फोडतायत आणि त्यांची 10-10, 11-11 वर्षाची लेकरं मात्र याच उन्हामध्ये पावसामध्ये डोक्यावर टोपली घेऊन दिवसभर त्या रस्त्यावरती खडी टाकतायत. त्या लेकरांचे दुःख पहा, त्या लेकरांचे कष्ट पहा, त्या लेकरांचं वय पहा, आपल्या जीवनातला आनंद पहा, आपलं वय आठवा. कळून चुकेल आपल्या मात्या पित्यानं आपल्याला काय दिलंय. मी सांगतो म्हणून एक करा महाराज. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या माय पित्यानं आपल्यासाठी काय केलं, एक दिवस मी सांगतो म्हणून फक्त अनाथ आश्रमाला भेट द्या. त्या अनाथ पोरांच्या डोळ्यात डोळे घालून 5 मिनिटं त्यांचं दुःख पहा, आपलं वय आणि आपल्या जीवनातला आनंद पहा. कळून चुकेल आपल्या माय पित्यानं आपल्यासाठी काय केलंय. महाराज या शेतकरी बापाची अवस्था अशी हो, या शेतकरी बापाला एकीकडे बाजार भावानं मारलंय तर दुसऱ्या बाजूला त्याच्या सख्या भावानं त्याला कोर्टात नेऊन मारलं, तरी तो बाप मात्र आपल्या लेकरांसाठी जगत राहतो. या शेतकरी बापाची अवस्था अशी आहे, कधी कधी त्याच्याकडे टोमॅटोच्या ऊसाचे आलेले 5-5 लाख रुपये त्याच्या खिशात असतात, तर कधी गावात भेटलेल्या पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये सुद्धा त्या बापाच्या खिशात नसतात. ही शेतकरी बापाची अवस्था आहे, तरी तो बाप मात्र आपल्या लेकरांसाठी जगत असतो. मी नेहमी सांगतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर खऱ्या अर्थानं आम्ही फणसाच्या जवळ गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये सुद्धा मऊ मुलायम मायेचा घर असतो हे आम्हाला कधी समजणार नाही. वडिलांच्या बाह्य रंगाचे काटे पाहिले म्हणून आम्ही वडिलांच्या कुशीत गेलोच नाही तर त्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा मऊ मुलायम मायेचा घर असतो हे आम्हाला समजणार नाही. महाराज अहो खऱ्या अर्थानं त्या बापाची अवस्था काय आहे त्याचा जीवनपट जर पाहिला, कारण या जगाच्या पाठीवरती बापासारखं हृदय खऱ्या अर्थानं कुणाचं नसतं, फक्त त्याला बोलून दाखवायची सवय नसते. महाराज अहो बापाने खऱ्या अर्थानं मुलीकडे लक्ष गेलं आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. बापानं गावात पाहुण्या रावळ्यांना सांगायला सुरुवात केली, अरे जावई येणार मला, कारण आता तुळशीचं लग्न झालंय, लग्न सीजन सुरू झालंय. त्याने सांगितलं अरे मला तर जावई येईल, चांगला मुलगा असेल तर सांगा बरं. आणि 1.5 महिन्याचा काळ निघून गेला. पाहता पाहता दुपारची वेळ होती. आमचा शेतकरी बाप मात्र मिरचीला पाणी भरत होता आणि त्याच वेळी पाहुण्याचा फोन आला. बापानं फोन कानाला लावला आणि पाहुणे उत्तरले, दादा चांगला पोरगा आहे, चांगली पार्टी आहे, उद्या पाहायला येतोय. त्या बापाला काय आनंद झाला, अरे मला आता खऱ्या अर्थानं जावई येणार, चांगली माझ्या लेकीचं कल्याण होणार. दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे बसले होते आणि पाहता पाहता बोलचाल सुरू झाली आणि त्या क्षणी त्या मध्यस्थीने सांगितलं, दादा जरा बाहेर या. आणि आमचा शेतकरी बाप घराच्या बाहेर आला आणि मध्यस्थीने हातात हात घेऊन आमच्या शेतकरी बापाला सांगितलं की दादा पार्टी चांगली आहे, खऱ्या अर्थानं लोक चांगली आहेत, तुमच्या मुलीचं कल्याण होईल, पण सगळा खर्च तुम्हाला करावा लागेल. आणि या बापाचा एक हात अलगद खिशावर आला आणि बाप विचार करू लागला, अरे गुसाला मागच्या वेळेस काढलेली सोसायटी अजून भरता आली नाही, कोरोनामुळे मागचं कर्ज फिटलं नाही, पैसे आणावेत कुठून. पण पाहता पाहता त्या बापानं एक विचार मनोमन केला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या भावाला जवळ बोलून घेतलं. तुमचा भाऊ 10वीला होता, पण त्या बापानं त्या लेकराला बोलून घेतलं आणि सांगितलं, दाद्या अरे तुझी ताई तुझ्याकडे आयुष्यात दुसरं काय बघणार आहे रे, तुझी ताई तिच्या घरी आनंदाने राहिली की आपले सगळे जीवनातलं कार्य पूर्ण झालं रे, तुझी ताई सुखात राहिली पाहिजे. आणि तुमच्या भावानंही सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण दिवसाची रात्र करू, रात्रीचा दिवस करू, काबड कष्ट करू, पण आपल्या ताईचं जीवनाचं सोनं झालं पाहिजे. एवढं तुमच्या भावाकडून एवढा शब्द घेतला आणि तो बाप मात्र घरात आला आणि पाहुण्यांना सांगितलं, पाहता काय अहो फोडा सुपारी. महाराज माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, ज्या दिवशी तुमचा साक्षीगंध झाला ना, दिवसभर तुम्ही आनंदात होतात, पण त्या रात्रीला त्या बापाचा मात्र डोळ्याला डोळाच लागला नाही, कारण आता लग्नासाठी 10-12 लाख रुपये खर्च येणार.
ते पैसे आणायचे कुठं म्हणून रात्रभर तो त्या विवंचनेत होता. तुमचा बाप सकाळी उठला, धावत धावत पतसंस्थेमध्ये गेला, त्यानं जमिनीचा मॉर्गेज केलं, तिथून धावत सोसायटीत गेला, सोसायटीचा बिनव्याजी कर्ज काढलं आणि शेवटी पाहता पाहता बँकेत जाऊन बँकेतही फाईल टाकली आणि आपल्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात केलं. 2-1 वर्ष निघून गेले. अरे 2ही हप्ते त्या बापाचे गेले नव्हते आणि आता तर महाराज कोरोना आला. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तो बाप मात्र हताश झाला. 28 मार्चची तारीख होती आणि तो शेतकरी बाप मात्र गावातल्या हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता आणि त्या क्षणाला पाहता पाहता सोसायटीचा शिपाई धावत आला आणि त्याने या बापाच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. या शेतकरी बापानं तो लिफाफा फोडून पाहिला. आतमध्ये पत्र होतं आणि खऱ्या अर्थानं संचालक मंडळाची नोटीस होती की पुढच्या 2 दिवसामध्ये हप्ता जमा करा. अरे बापाच्या मनात विचार आला, अरे मी आता 2 दिवसापूर्वी बँकेचं पत्र आलंय, आज सोसायटीचं पत्र आलंय, पैसे आणावेत कुठून? अर्धा चहा त्या बापानं त्या टेबलवर तसाच ठेवला आणि आमचा शेतकरी बाप मात्र बाहेर पडला. अरे 12ची वेळ होती, पोटातली भूक जागी झाली होती, पण आज बाप घराकडे नाही गेला. त्यानं गाडीला चावी लावली, आपल्या मित्र व परिवाराकडे गेला, पाहुण्या रावळ्यांकडे गेला. कुठून तरी 2% त्या बापानं पैसे जमा केले आणि बाप संध्याकाळी घरी आला. दुसऱ्या दिवशी सोसायटीत त्यानं हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना बोलून सांगितलं, साहेब फक्त नव्याचं जुनं करून घ्या, आता माझी परिस्थिती नाही, पण 1 ना 1 रुपया भरेल, फक्त थोडा मला वेळ द्या. आणि पावती घेऊन तो बाप मात्र सोसायटीची 1-1 पायरी उतरू लागला. अरे 3च पायऱ्या तो बाप उतरला आणि अचानकपणे त्याच्या खिशातला मोबाईल वाजला. आमच्या शेतकरी बापानं खिशातला मोबाईल काढला, फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझी लेक बाळपणाला येणार आहे, माझी लेक बाळपणाला येणार आहे. आणि तुमच्या आईला सांगण्यासाठी बापानं गाडीला चावी लावली. आता तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. बापानं पाहता पाहता गाडीला चावी लावली आणि बाप घराकडे तुमच्या आईला सांगायला निघाला. पण गावातल्या चौकात तो बाप पोहोचला आणि या शेतकरी बापाचा अलगद हात खिशावर आला आणि आमचा शेतकरी बाप विचार करू लागला, अरे माझ्या खिशात तर 2000 रुपये आहे, माझ्या लेकीचं बाळपण सरकारी दवाखान्यात करायचं म्हटलं तरी सगळा खर्च पकडून 5-1 हजार जातील, अजून 3000 आणावेत कुठून? अरे दुपारी 12ची वेळ भूक लागलेली त्या बापाला होती, पण तो बाप घरी नाही गेला. धावत धावत दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादा बिल येणे का त्या बापानं पाहिलं. धावत सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला, एखादा बिल येणे का पाहिलं. कुठून तरी त्या बापानं 3000 जमा केले. आता बापाच्या खिशात 5000 झाले आणि 3 वाजता आता बाप मात्र घराकडे निघाला. दरवाजात आई उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती. आता वडील आईला सांगणार तेवढं तर आई उत्तरली, अहो बरं झालं तुम्ही लवकर आलात, गॅसची टाकी संपली आहे, आज शनिवार आहे, जा लवकर गॅस घेऊन या. आणि पाहता पाहता आजही हटून पहा, त्या माझ्या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला संपलेल्या गॅसच्या टाकीकडे पाहिलं आणि त्या बापानं सांगितलं, रुक्मिणी आजपासून ते सरपंच जाळ, पण माझ्या लेकराचं बाळपण जोपर्यंत सुखरूप होणार नाही तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणीनं आजही तुमच्या बाळपणाचे दिवस आठवून पहा. तुम्ही तुमच्या माहेरी होता, आई चुलीवर स्वयंपाक करत होती, दुखलं खुपलं किती माऊली मात्र पदरात घेत होती, पण बाप मात्र दिवसभर शेतात काबाड कष्ट करत होता. म्हणून त्या जगाच्या पाठीवर आई जवळ होती, म्हणून आई जवळची वाटली, बाप मात्र दूरचा वाटला. पण आजही आठवून पहा, तोच तुमचा बाप दुपारी जेवायला 12 वाजता घरी आला ना, तो खऱ्या अर्थानं सांगत होता, बाळा तब्येत बरी आहे ना, एवढंच तो विचारत होता. पुन्हा राबण्यासाठी शेतात निघून जात होता. आई जवळ होती, दुखलं खुबलं की कुशीत घेत होती, म्हणून आई आम्हाला मायेचा सागर वाटत होती. पण माझ्या बहिणींनो, तोच तुमचा बाप मात्र तुम्ही बाळपणाच्या 2 महिन्यांच्या काळात तुम्ही सगळे झोपल्यानंतर आपल्या हुंक्यांचा आवाज येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि हमसून रडून त्या देवाला साथ घालून सांगत होता, देवा माझं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला, म्हणून आजपर्यंत आम्हाला दिसलाच नाही. म्हणून तर आजपर्यंत आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला समजलाच नाही. पाहता पाहता 2 महिन्याचा काळ निघून गेला. रात्री 11ची वेळ होती आणि अचानकपणे पाहता पाहता आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवलं, अहो उठा उठा, गुड्डीचं पोट दुखतंय. आणि बाप चढदिशी उठला. पाहता पाहता सायकल असेल मोटरसायकल त्या बापानं घेतली. आज उसाच्या शेताच्या कडेने जाताना त्याला वाघाची भीती वाटली नाही, नव्हे तर चोरट्यांची भीती वाटली नाही. बाप गावापर्यंत आला. तुमचं माझं गाव म्हणजे काहीच आडबाजूला असणार. संध्याकाळी 10 नंतर स्मशान शांत होणार. दवाखाना बंद होता. शेतकरी बापानं दरवाजावर डॉक्टरांच्या थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, ओ पोरीचं पोट दुखतंय, डॉक्टर साहेब उठा, डॉक्टर साहेब उठा. 5 मिनिटाचा वेळ निघून गेला आणि डॉक्टरांनी दरवाजा उघडला. या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब
फक्त 10 मिनिटं हो. असा माघारी जातो, लेकीला घेऊन येतो, गेट उघडा ठेवा आणि बाप माघारी आला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि बाप दवाखान्यापर्यंत आला. पण या जगामध्ये त्या शेतकरी बापाला जर कोणी ओळखलं असेल ना, ते फक्त आणि फक्त त्याच्या बायकोनं म्हणजे तुमच्या आईनं ओळखलं. तिने विचारलं आता हो काय करायचं, तरी हा बाप मात्र भक्कमपणे तिला सांगत राहिला, काळजी करू नकोस ग रुक्मिणी, गुड्डीचा बाप अजून जिवंत आहे, तो आत हो. आईला आणि मुलीला आत पाठवलं आणि पाहता पाहता 15 मिनिटाचा वेळ निघून गेला. शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरने सांगितलं बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी झालंय, सिझर एकमेव पर्याय आहे. आता तुमचं माझं गाव म्हणजे आडबाजूला, सिझरची कोणती सुविधा नसणारी. पण आई पुन्हा बाहेर धावत आली आणि आईनं विचारलं आता हो काय करायचं, काय करायचं, कसं होणार. तरी हा बाप मात्र भक्कमपणे सांगत राहिला, रुक्मिणी अगं काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि बाप मात्र अंधारात बाहेर आला, आजूबाजूला पाहू लागला. बाजूला अंधारात एक रिक्षा उभी होती. आमचा शेतकरी बाप धावत धावत त्या रिक्षावाल्याच्या जवळ आला आणि त्या रिक्षावाल्याला उठवलं, दादा दादा उठा, पोरीला दवाखान्यात न्यायचंय, दादा दादा उठा. आणि डोळे चोळीत तो रिक्षावाला उठला आणि डोळे चोळीत त्याने सांगितलं, दादा एवढ्या रात्रीचा मी येणार नाही आणि एवढ्या रात्रीचं जर यायचंच असेल तर 1000 रुपये घेईन. रिक्षावाल्याला त्या वडिलांनी सांगितलं, दादा 1000 रुपये देतो, पण पोरीचं पोट दुखतंय चला. आणि पाहता पाहता तुम्हाला तुमच्या आईला रिक्षात घेतलं आणि बाप मोठ्या दवाखान्यापर्यंत गेला. पण तरी त्या आईच्या मनात पोहोचेपर्यंत एकच भाव होता, कारण ते तुमच्या आईला माहीत होतं त्या बापाची अवस्था काय आहे. अरे त्याच्या मनामध्ये मायेचं वजन किती असलं तरी शेतकरी बापाच्या खिशाचं वजन मात्र नेहमी शून्य असतं. त्या माऊलीला माहीत होतं आपल्या नवऱ्याच्या खिशात पैसे नाही आणि दवाखान्यात प्रत्येक पावलावर पैसा लागेल. तरी तिने विचारलं, आता हो काय करायचं. आणि त्या आईनं मात्र पाहता पाहता पुन्हा त्या आईला सांगत राहिला, काळजी करू नकोस, बाहेर काय फिरते, अगं जा तू आत हो. आईला मात्र लेकीजवळ पाठवलं आणि बाप मात्र फेरी मारू लागला. अरे 15-20 मिनिटाचा वेळ निघून गेला आणि डॉक्टर पुन्हा बाहेर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं, बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी झालंय, आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, सिझर करावं लागेल. आणि आता सिझरसाठी मी भूल देणाऱ्या डॉक्टरांना फोन केला आहे, कमीत कमी 40,000 रुपये खर्च आहे, 30,000 तरी आता तुम्ही ओपीडी जमा करा. आणि या बापाच्या पायाखालची वाळू सरकले. बापाचा अलगद हात खिशावर आला आणि बाप विचार करू लागला, माझ्या खिशात 5,000 रुपये होते, 1,000 रुपये रिक्षावाल्याला दिले, आता 4,000 जवळ आहेत, अजून 25,000 आणावेत कुठून. अरे पाहता पाहता आई पुन्हा बाहेर धावत आली. तिला माहित होतं या बापाची अवस्था काय आहे. त्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मोलमजुरीचे कमवलेले पैसे, घरातून निघताना तांदळाच्या डब्यातून चुरगळलेले पैसे आणलेले त्या बापाच्या हातात टेकवले. बापानं चुरगळलेल्या नोटा सरळ करून मोजून पाहिल्या, एकूण भरले ते 2200 रुपये होते. बापाजवळ 3,000-4,000 रुपये होते, 6,200 रुपये जमा झाले. पण अजूनही 25,000ची भ्रांत होती. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमच्या कुटुंबाकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं, तुमच्या त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं गावातल्या चौकात उभा चिरणारा तुमचा हा शेतकरी बाप मात्र, माझ्या बहिणी तुमची बाळतपणाची रात्र मात्र अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला. वेळ भरपूर झालाय म्हणून वेगात पुढे सरकतो. अरे खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या बाळतपणाचा दिवस आठवून पहा. सकाळी तुम्ही शुद्धीवर आलात ना, तुमच्या बाजूला तुमचं गोंडस बाळ होतं, त्याच्या बाजूला तुमची आई होती. 9 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात होता. पाहता पाहता 11 वाजता तुमचे सासू-सासरे दवाखान्यात होते. दुपारी 2 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या सबंध जगाच्या पाठीवरचा एक व्यक्ती असा होता, ज्या व्यक्तीचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 6 तासांनी झालं. तो तुमचा जन्मदाता बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता, आनंदाने तुमच्या जवळ येत होता. पण त्याच बर्फी आणि पेढ्याच्या मागचे खऱ्या अर्थानं डिलिव्हरीचे पैसे भरण्यासाठी हा शेतकरी बाप मात्र उन्हातानात अनेकांच्या पायावर डोकं टेकवत होता. 1%, 2%, 3%, दाम दुप्पट देईन रे, स्वतःला विकेल पण सगळे पैसे देईल. अनेकांच्या पायावर डोकं टेकून त्याने बाळतपणा पुरते पैसे कुठेतरी तो बाप घेऊन आला. बाप जसा दवाखान्याच्या जवळ आला तशी आई उतरली, अहो तुम्हाला समजलं, तुम्ही बाबा झालात. आयुष्यात कधीच नाही हो, पण पहिल्यांदा तो बाप त्या दिवशी मात्र हमसून हमसून रडला. पण तो यासाठी नाही रडला की दाम दुप्पट पैसे घेऊन आलोय, 1 महिन्यात द्यायचे म्हणून त्याच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं म्हणून त्याच्या डोळ्यातून उघडलेले ते आनंदाश्रू होते. ते आनंदाश्रू आम्ही पाहिलेच नाही, म्हणून तर आजपर्यंत आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणीने तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवून पहा. तुमच्या सगळ्या मैत्रिणी तुमच्या घरी जमा झाल्या होत्या. मेहंदी काढायचं काम चालू होतं. बाहेर वडील मांडव बांधण्यात व्यस्त होते.
हातावरती मेहंदी रेखाटत असताना आईची नजर अचानक तुमच्यावर गेली आणि तुमच्या आईचा हंबरड्याचा बांध फुटला आणि आईनं तुम्हाला कुशीत घेतलं आणि लहान लेकरासारखी तुमची आई हमसून हमसून रडायला लागली. पाहता पाहता आईचे अश्रू अनावर झाले आणि जणू काही लहान लेकरासारखं आईनं तुम्हाला कुशीत घेतलं आणि हमसून हमसून रडू लागली. ती आई सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू बाळा. अरे उद्यापासून या घरात वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून या घराची खऱ्या अर्थानं माझ्या बाजूची ओशी मोकळी असेल बाळा. उद्यापासून माझ्या घरात माझ्या चिवचा आवाज येणारच नाही बाळा. आणि आईनं मात्र कुशीत ओढलं आणि ती आई धाय मोकळून रडू लागली. पण त्याच वेळी त्या लेकीचं लक्ष मात्र वडिलांकडे गेलं आणि मुलगी अलगदपणे आईला उत्तरली, आई अगं उद्या मी जाणार, तुला काहीच वाटत नाही. पण आई बाबा अगं खऱ्या अर्थानं तुझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत आई. पण बाबा त्यांना काहीच वाटत नाही का ग? आई उद्या मी जाणार, पण बाबा बघ ना बाहेर उभे आहेत. आणि मुलगी धावत धावत वडिलांच्या जवळ आली. वडिलांना हलवलं, बाबा अहो उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही. माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, तुमच्या वडिलांनी फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर आवरून घेऊन झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचंय, संध्याकाळी वरात असेल, परवा कुलदैवताला जाणं होईल, 2-3 दिवस जागृत होऊन पित्त होईल, बरं आजारी पडशील रे लेकरा, जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला. जगानं तो दुरून पाहिला, जगाला तो निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणीनं तुम्ही संध्याकाळी सगळे झोपल्यानंतर घराच्या मागच्या भिंतीला टेकून माझं काळीज उद्या जाणार म्हणून रात्रभर पहाटेपर्यंत तो हमसून हमसून रडला. पण तो अंधारात रडला म्हणून आजपर्यंत दिसलाच नाही. आजपर्यंत आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. तुमच्या लग्नाचा दिवस आठवा. साखरपुडा झाला, हळद झाली, लग्न लागलं आणि सजलेल्या फुलाची गाडी तुमच्या जवळ आली. गाडीचा दरवाजा उघडला गेला, तुम्ही गाडीत बसणार. तुमच्या आईनं तुम्हाला मागं ओढलं आणि तुमची आई हमसून रडायला लागली. त्यावेळेस माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, तुमच्या आईला मागं ओढणारा आणि तुम्हाला गाडी ढकलणारा तो बाप जगानं पाहिला. जगाला तो निष्ठुर वाटला. पण तुमची गाडी पुढे गेल्यानंतर त्याच खांबाला टेकून मात्र लहान लेकरासारखा माझं लेकरू जगण्याचा आधार गेला म्हणून हमसून हमसून रडणारा बाप मात्र गाडीच्या मिरर मधून आम्ही मागे वळून पाहिलाच नाही. म्हणून तर आजपर्यंत आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळाला. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवणी, 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 आपुली कुरवंडी वाळवणी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी, 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 एकाएकी केला मिराशीचा, एकाएकी केला मिराशीचा धनी. लक्षात घ्या मायबाप, तो खऱ्या अर्थानं पिता असतो.
जो पडद्याच्या समोर कधीच न येता आपलं आयुष्य आपलं तारुण्य मात्र आपल्या लेकरांसाठी व्यतीत करत असतो. माझ्या बहिणींनो, आजही खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या घरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो, पण तुमचं नाव वाचलं की ते फक्त हिरवं बटन दाबतात आणि काहीच न बोलता तुमच्या आईकडे फोन देतात. आणि एवढ्या वर्षानंतरही तुम्ही तुमच्या आईला आजही एकच प्रश्न विचारता, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि आजही तुमचं नेहमीप्रमाणे तुमच्या आईचं एकच उत्तर असतं, बाळा तुला तर माहिती आहे ते कधी बोलतात, पण फोन ठेवल्यानंतर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा मात्र तो बाप आहे. आणि तो बाप जोपर्यंत त्या घरामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या पिशवीला खऱ्या अर्थानं भक्कम असा आधार आहे. जोपर्यंत ती आई तुमच्या घरात आहे तोपर्यंत त्या पिशवीला भक्कम आधार आहे. तुमच्या जगण्याला खऱ्या अर्थानं सासरी तुम्ही असाल, पण माहेरचा भक्कम खांब तुमचे माय पिता आहेत. कारण कोणतीही परिस्थिती येऊ द्या, पण सासरी प्रत्येक पाऊल टाकत असताना प्रत्येक लेकीला एक आधार असतो की माझा बाप माझ्या मागे आहे, माझी आई माझ्या मागे आहे. पण कुटुंबात ज्यावेळेस आईंचं झालेलं जाणं, खऱ्या अर्थानं बाबांचं झालेलं जाणं आणि खऱ्या अर्थानं आलेला हा वनवास शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण आज ज्यावेळेस आई स्वर्गाच्या नंदनवनामधून खऱ्या अर्थानं हा सोहळा पाहत असतील, त्यांच्या डोळ्यातून सुद्धा आज आनंदाश्रू उघळत असतील, ते यासाठी की माझ्या लेकरांना दिलेल्या संस्कारांचा हा परिपाक आहे. एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी होतो आहे. खऱ्या अर्थानं अधिकचा वेळ झालेला आहे. दत्त जयंती मलाही बरेचसे अजून पुढचे 2 कार्यक्रम आहेत, त्यामुळे फार वेगात पुढे जायचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं दयाघना परमेश्वराला एकच विनंती करतो, हे दयाघना परमेश्वरा, ज्याप्रमाणे वाटीभर दूध मागणाऱ्या उपमंडला तू समुद्र भरून दूध दिलंस, ज्याप्रमाणे वडिलांची मांडी मागणाऱ्या ध्रुवाला तू आढळाचं स्थान दिलंस, त्याप्रमाणे आईनं सुद्धा तुझ्या चरणावरती जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडचं चिरंतन तत्व, ज्या तत्वाचं नाव म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे, हे सुख प्राप्त होऊ दे. हे भगवान परमात्म्याच्या चरणावरती या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिलाषा व्यक्त करतो. या जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. भगवान परमात्मा त्याचं नाम जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपलंसं केलं तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे तुमच्या माझ्या जीवनाला मुक्ती म्हणजे मोक्ष हे सुख प्राप्त होईल. द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, येरती माईक दुःखाची जनती नाही अदिअंती अवसान. प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे, पण त्याच प्रपंचाला जर आम्ही परमार्थाची जोड दिली, घराला सात्विकता दिली, तर तो प्रपंच बहरूही शकतो. त्यासाठी काय करावं लागेल? नासक्या देहाचं सोनं करणारा एकमेव मार्ग जगद्गुरु अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे. या नासक्या देहाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्याला एकमेव कारण लावी मना पिसे गोविंदाचे. त्या मनाला गोविंदाच्या नामाचा छंद जोडला पाहिजे. आणि एकदा का या मनाला गोविंदाच्या नामाचा छंद जोडला, भगवंताच्या नामामध्ये हा देह रत झाला की अंतकरणातले विकार दूर होतील. आणि मग या चित्तानं जे काही कर्म घडेल, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती विलीन करत असताना बोलण्याच्या ओघात जर काही चुकीचे शब्द गेले असतील, मी तुमचा मुलगा आहे, मुलगा या नात्याने मला माफ करा. जे योग्य वाटलं, जे खऱ्या अर्थानं ज्ञानसंपन्नता जर पुढे वाटली असेल, ती माझी मुळातच नव्हती, ती सद्गुरूंची होती, ते त्यांच्या चरणावरती अर्पण करतो. आणि जे काही चुकीचे बोल होते, माझ्या अल्पज्ञानाचा कमी ज्ञानाचा प्रभाव असेल, मी तो नक्की मला पुन्हा द्या, मी तो सुधरून पुढे खऱ्या अर्थानं बदल करून पुढे मांडण्याचा प्रयत्न करील. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करत असताना सर्व गायक वादक टाळकरी विनेकरी चोपदार सगळ्यांच्या चरणावरती दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते या ठिकाणी ज्ञानसंपन्न श्रोते बसलेले असताना माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय बोलावं, बोलताना एखादं चूक झाली असेल क्षमा करावी ही अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योगाला आमचे दादा असतील, खऱ्या अर्थानं त्यांच्याही मनापासून ऋण व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा आणि कुटुंबाच्या प्रेमातून इथपर्यंत येण्याचा योग आला. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले ज्ञानमंदिर या यूट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर हरिभक्तपरायण चक्रधर महाराज पासपुते, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या विचारांना जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. आपणा सर्वांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आईंच्या चरणावरती दंडवत अर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली